सुरुवात करूयात। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडत असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभेत चांगली कामगिरी करता आली नाहीये आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। काँग्रेसची मोडलेली पाठ काही सरळ होत नाही असं वक्तव्य कोल्हेंनी केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर फोडलंय। जागा वाटपाचा तिढा लवकर संपायला पाहिजे होता, तर प्रचाराला अधिक वेळ मिळाला असता, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाहीये, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं। राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना कोल्हे यांनी त्यांच्याच सहयोगी पक्षांबाबत हे भाष्य केल्याचं कळतंय। त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा देखील संताप झाल्याचं दिसून आलं। कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे बघावं, त्याबद्दल बोलावं असा सल्ला वडेट्टीवारांनी दिलाय। नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडींना ते बोलले असते तर बरं झालं असतं। मला काही त्यावर फार काही वाद करायचा नाही। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। विधानसभा निवडणुकीच्या पराभवावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणालेत की 20 दिवस आम्ही जागेचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही देखील होतो। मात्र जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। ही अनेक कारणं झाली, त्यामुळे मला वाटतं हे मुख्य कारण आहे। जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलाय। यासोबतच ते म्हणालेत की वाया घालवलेला वेळ हे प्लॅनिंग आहे का, असा वडेट्टीवारांनी संशय उपस्थित केलाय। तर जागा वाटपाला का आणि कुणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांना माहित आहे। जागा वाटपाची प्रक्रिया लांबण्याची गरज नव्हती, तर असं संजय राऊतांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलंय। विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही। आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे अनेक कारणं झाली। त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। नक्कीच वाद सुरू होता। वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता। काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या। आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं। ज्या जागा त्या हरलेल्या आहेत। खासदार संजय